हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आजपासून मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ही एक टेक्निक आहे, ही एक मेथड आहे आपल्या स्वतःच्या ब्रेनला, आपल्या स्वतःच्या माइंडला ट्रेन करण्यासाठी आणि त्याचा आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा यूज करू शकतो. सो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग म्हणजे नक्की काय आणि याचा उपयोग नक्की कुठे आणि कसा होतो हे आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. सो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग हे एक वाईडली यूज केलं जातं अनेक फील्डमध्ये, जसं की सेल्फ डेव्हलपमेंट हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास असो, कम्युनिकेशन असो. आपल्याला आजकाल कम्युनिकेशनला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. कम्युनिकेशन आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आपली अनेक फील्डमध्ये ग्रोथ करण्यासाठी, आपला बिझनेस असो किंवा आपण कुठे काम करत असो, तर त्यासाठी स्वतःची डेव्हलपमेंट कशी करायची आपल्या ब्रेनचा, आपल्या लँग्वेजचा यूज करून. सो हेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगमध्ये शिकवलं जातं आणि मराठीमध्ये याचा इतका अजून प्रसार नाही झालेला. सो माझा जो हिंदी चॅनल आहे त्यावरती मी याची सिरीज सुरू केलेली आहे आणि आजपासून आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगचे लेक्चर्स मराठीमधून पाहणार आहोत. सो आजचं लेक्चर फक्त हे इंट्रोडक्शन असणार आहे, फक्त त्याची एक ओळख असणार आहे की नक्की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग काय आहे आणि त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. सो न्यूरो म्हणजे आपला ब्रेन, आपले माइंड, आपला ब्रेन, आपली नर्वस सिस्टीम कशी कनेक्टेड असते. आपलं माइंड हे आपलं लँग्वेज म्हणजे आपण जे काही बोलतो आपल्या डेली लाईफमध्ये, आपण आपली जी बोलण्याची शैली आहे, आपले जे वर्ड्स आहेत, आपले जे थॉट्स आहेत, आपले जे विचार आहेत, म्हणजे आपले जे विचार असतात यालाच लँग्वेज म्हणजेच आपण लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज. आपली भाषा, आपले थॉट, आपले विचार, आपले वर्ड्स म्हणजे आपले शब्द हे कसं आपल्या ब्रेनला ट्रेन करत असतात. इथे आपण एक प्रकारे माइंडला ट्रेन करत असतो, शिकवत असतो. सो प्रोग्रॅमिंग म्हणजे एक हॅबिट म्हणजे एक सवय. जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीटेडली करतो, रिपीटेडली म्हणजे पुन्हा एखादी गोष्ट जेव्हा आपल्या ब्रेनला एक फीड होते, ती एक रिपिटेशन मोडमध्ये जाते, म्हणजे ते प्रोग्रॅमिंग झालेलं असतं. थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक ब्रश करणं. आपण लहानपणापासून इतकं आपलं माइंडमध्ये ते फिक्स झालेलं असतं की सकाळी उठल्यावरती ब्रश करायचा आहे, कारण की आपल्याला ते प्रोग्रॅमिंग लहानपणी केलेलं असतं की हां ब्रश करणं म्हणजे एक आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक खूप छोटंसं एक्झाम्पल आहे, पण हे आपलं प्रोग्रॅमिंग असतं. त्यामुळे उठल्या आपण एक सवयच असते, आपण विचारही त्यासाठी करावा लागत नाही आणि आपण ॲटोमॅटिक आपला ब्रश करायला निघून जातो. सो असं आपण एक प्रोग्रॅमिंग आपल्या माइंडला ट्रेन करत असतो, कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली. कॉन्शियसली म्हणजे पूर्ण हेतुपूर्वक, पूर्ण आपल्या ब्रेनच्या अवेअरनेसने, आपल्या पूर्ण एक हेतूने कॉन्शियसली एखादी गोष्ट शिकणं. आणि सबकॉन्शियस म्हणजे एक आपलं जे अवचेतन मन असतं त्याच्याद्वारे करणं, म्हणजे ॲटोमॅटिक. हे जे NLP जे आहे ना, हे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, ही कुठे ना कुठे आपल्या सबकॉन्शियस माइंडलाच ट्रेन करत असतं. सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपलं अवचेतन मन. सबकॉन्शियस माइंडचे मी हिंदीतून लेक्चर्स केलेले आहेत आणि मी मराठीतूनही करणार आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अवचेतन मन, ज्याच्यामध्ये आपण आपल्या ब्रेनला फीडिंग करत असतो, आपल्या वर्ड्सनं, आपल्या विचारानं. आपण सतत जे काही बोलत असतो, आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, आपल्याला कसं ते इन्फ्लुएन्स करत आहेत, ह्या सगळ्यांमुळे आपलं माइंड एक प्रकारे ट्रेन होऊन जातं एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी. म्हणजे जर आजूबाजूला आपण त्याच एन्व्हायरमेंट असू ना, तर ते कुठे ना कुठे सबकॉन्शियसली आपण ते पाहून, ऐकून, बोलून सबकॉन्शियसली आपलं फीड होऊन जातं आणि आपण तसंच वागायला लागतो आणि त्याचंच ॲटोमॅटिक एक प्रोग्रॅमिंग तयार होतं, त्याचीच एक हॅबिट, एक सवय तयार होते. सो आता जे काही आपल्याला शिकायचं आहे पूर्णपणे हेतुपूर्वक शिकायचं आहे, म्हणजे स्वतःला ट्रेन करण्यासाठी. आपला आत्मविश्वास वाढायचा असेल, आपलं कम्युनिकेशन चांगलं करायचं असेल, आपल्याला बिझनेससाठी त्याचा उपयोग होतो. आणि आजकाल प्रोफेशनल लाईफमध्ये NLPचा खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो आहे, याचे अनेक कोर्सेससुद्धा आहेत. सो आपल्या ब्रेनला, आपल्या नर्वस सिस्टीमला आपण एक प्रकारे प्रोसेस करतो आहे एका पर्टिक्युलर वेने विचार करण्यासाठी आणि वागण्यासाठी. सो आपली जी लँग्वेज आहे, लँग्वेज म्हणजे आपली जी
आपण बोलतो सेल्फ टॉक जे असतात आपले, एक आउटर म्हणजे एक आता मी जसं प्रकारे बोलती तसं, आणि एक इनर आपण एक म्हणतो ना मनातल्या मनात बोलणं, एक इनर टॉक असतं आपलं आणि एक आउटर टॉक. आउटर टॉक म्हणजे आपण जे बाहेर तोंडाने बोलतो, आणि इनर टॉक म्हणजे आपण माइंडमध्ये जे मागे आपलं बोलत असतो. ह्या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे आपलं माइंडचं प्रोग्रामिंग होत असतं, आणि हेच एक हॅबिट तयार होऊन जाते आपल्या ब्रेनला पर्टिक्युलर वेनी विचार करण्याची. सो एका पॅटर्नमध्ये आपल्या माइंडला आणण्यासाठी आपल्याला त्यासाठी प्रोग्रामिंग सेट करायचं आहे. सो एक्झाम्पल म्हटलं की आपण एखादी गोष्ट जर आपल्याला अवघड जात असेल तर आपण म्हणतो हे मला नाही होऊ शकत, म्हणजे एक आय कांट डू इट म्हणजे मला नाही येऊ शकत. पण हेच जर आपण आपल्या पॉझिटिव्ह वेनी म्हटलं, एक सकारात्मकतेने म्हटलं तर आपण कसं म्हणू शकतो, हे मी शिकू शकतो, मला जरी येत नसलं तरी मी हे शिकणार आणि मी करू शकतो. म्हणजे हा झाला एक पॉझिटिव्ह वे. म्हणजे कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला, नकारात्मक गोष्टीला आपल्याला पॉझिटिव्ह वेने घेऊन जायचं आहे. कुठे ना कुठे आपल्या माइंडला मग तशी सवय होऊन जाते प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह वेमध्ये घेऊन जाण्याची. सो जेव्हा आपण पॉझिटिव्ह वेने एखाद्या गोष्टीला नेतो तर आपल्या माइंडला आपण ट्रेन करत असतो की कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला पॉझिटिव्ह राहायचं आहे, कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला अशाच प्रकारे विचार करायचा आहे. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या सोल्युशन्स आपल्याला खूप लवकर मिळायला स्टार्ट होतात. कारण की मग तेव्हा आपण इंटेन्शनली गोष्टीकडे प्रयत्न करतो, एक प्रयत्न करायला लागतो की हे होऊ शकतं. आणि तेव्हाच जर आपण निगेटिव्ह वेने गेलो की हे होऊ शकत नाही, तर तिथे सोल्युशनसुद्धा मिळत नाहीत. म्हणजे निगेटिव्ह असेल तर सोल्युशन आपले ड्रॉप होतात, आपण सोल्युशनकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह अप्रोच हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. सो NLPमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या माइंडला अंडरस्टँड करणं. आपल्या विचार करण्याची जी आपली थॉट प्रोसेस आहे, आपल्या विचारांना आपल्याला अंडरस्टँड करायचे, माइंड आणि थॉटला अंडरस्टँड करायचं आहे. म्हणजे त्याला पूर्णपणे त्याचा एक अभ्यास करायचा की नक्की आपण बोलतोय कसं. आपल्याला स्वतःचं एक इंट्रोस्पेक्शन जे म्हणतो आपण, स्वतःचंच एक इंट्रोस्पेक्शन करायचं आहे की माझी विचार करण्याची पद्धत कशी आहे. मी निगेटिव्ह आहे विचार करण्याचा माझा अप्रोच, की माझा अप्रोच पॉझिटिव्ह आहे, किंवा मी बऱ्याचदा न्यूट्रल आहे. सो आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल वेने जायचं, निगेटिव्ह वेने जायचं नाही आहे. सो अंडरस्टँड करायचा आपला थॉट, विचार, आपलं माइंडला एक इंट्रोस्पेक्शन करायचं, आणि त्यानंतर मग त्याला चेंज करण्यासाठी आपल्याला इंटेन्शन्स द्यायचे. इंटेन्शन्स म्हणजे आपले एक विचार, आपले हेतुपूर्वक विचार आपल्याला द्यायचे. कशासाठी? सवय लागण्यासाठी, एखाद्या गोष्टीची हॅबिट बिल्ड करण्यासाठी, आणि आपलं जे काही गोल आहे, फायनल काय आहे आपलं गोल अचीव करण्यासाठी. आपण हे जे काय करतो आहे ते आपले गोल्स अचीव करणं, आपली सेल्फ डेव्हलपमेंट करणं, आपली स्वतःची इम्प्रूव्हमेंट करणं यासाठी आहे. आणि NLPचा उपयोग ह्या सगळ्या अनेक क्षेत्रांसाठी होत असतो. स्वतःचे जे लिमिटेशन्स आहेत आपले, जे स्वतःचे आपणच स्वतःला जे राखून ठेवलेलं असतं एका लिमिटमध्ये, ते ओपन करण्यासाठी NLPचा खूप जास्त उपयोग होतो. आपल्यामध्ये आत्मविश्वास होतो, आपलं संभाषण चांगलं होतं, आणि इतरांसोबत रॅपॉर्ट बिल्ड होतो. रॅपॉर्ट हे एक बिझनेस असेल, आपलं वर्किंग असेल, आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा रिलेशनशिप वगैरे मॅनेज करण्यासाठी रॅपॉर्ट बिल्डिंग होतं. रॅपॉर्ट बिल्डिंग हे एक NLPचं एक फंक्शन आहे. जे पिलर्स आहेत NLPचे त्यापैकी हा एक रॅपॉर्ट बिल्डिंग पिलर आहे. सो आपल्या स्वतःसोबत, इतरांसोबत कसा रॅपॉर्ट बिल्ड करायचा, कनेक्शन्स कसे मेंटेन करायचे. कनेक्शन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर आपले कनेक्शन्स इतरांशी नसतील, आपल्या कामाशी नसेल, तर आपल्याला तिथे पुढे ती गोष्ट आपली होऊ शकणार नाही. सो NLPचे हे स्मॉल इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचे फाउंडेशन बघूया NLPचं. सो थँक्यू, आणि नेक्स्ट